आपल्या पाल्यासाठी स्पर्धा परीक्षांची भक्कम तयारी करायची आहे का? IIT, नीट, मेडिकल, NDA सारख्या मोठ्या स्पर्धा परीक्षांची तयारी योग्य वयात सुरू होणं खूप महत्त्वाचं असतं. म्हणूनच कोपरगावमध्ये इयत्ता 6वी पासून मजबूत पाया घालणारा एकमेव फाउंडेशन क्लास AK सायन्स फाउंडेशन अकॅडमी. गेल्या 10 वर्षांचा यशस्वी अनुभव, अनेक विद्यार्थ्यांची IIT व मेडिकलमध्ये निवड. कोपरगावमधील ओरिजिनल फाउंडेशन कोर्स कंडक्ट करणारा एकमेव क्लास. नवीन बॅचेस 1 मार्च पासून सुरू. लिमिटेड सीट्स. आजच प्रवेश निश्चित करा. संपर्क 8766560083. AK सायन्स फाउंडेशन अकॅडमी, कोपरगाव. कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी येथील तौफिक बिलाल बागवान या तरुणानं रायफल आणि पिस्तूलसह फोटो आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर पोस्ट केल्यानंतर सदर फोटो सोशल मीडियावर वेगानं व्हायरल झाला आणि सदर युवकाचा अतिरेकी संघटनेशी संबंध आहे का असा प्रश्न उपस्थित करत समाज माध्यमांवर वेगानं पोस्ट व्हायरल होत होती. त्यामुळे कोळपेवाडी परिसरात दहशतीचं वातावरण निर्माण झालं होतं. सदर प्रकरणाची गांभीर्यानं दखल घेत कोपरगाव तालुका पोलिसांनी थेट कोळपेवाडी गाठले. सदर तरुणाच्या घराची झडती घेतली असता त्याच्या घरात एक छोटी तलवार आढळून आली आहे. पोलिसांनी त्याला व त्याच्या एका साथीदाराला ताब्यात घेऊन विचारपूस केली असता सदरचा फोटो त्याने AIच्या माध्यमातून बनवून पोस्ट केला असल्याचं निष्पन्न झालंय. मात्र घरात तलवार ठेवल्याप्रकरणी आणि सोशल मीडियावर पिस्तुलासह फोटो पोस्ट करून दहशत निर्माण केल्याप्रकरणी कोपरगाव तालुका पोलिसांनी काल दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केलाय. पोलिसांच्या कारवाईमुळे सोशल मीडियावर अशा प्रकारे विविध प्रकारच्या हत्यारांसह फोटो अपलोड करणाऱ्यांचे चांगलेच धाबे दणाणलेत. मिळालेल्या माहितीनुसार कोळपेवाडी तालुका कोपरगाव येथील तौफिक बिलाल बागवान वय 26 व त्याचा मित्र इस्माईल रज्जाक शहा वय 39 हे फळ विक्रीचा व्यवसाय करतात. त्यांनी इंस्टाग्रामवर पिस्तुलासह फोटो पोस्ट केला होता. हा फोटो आर्टिफिशियल इंटेलिजन्स AIच्या साह्यानं एडिट करण्यात आल्याचं तपासात निष्पन्न झालंय. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या दोघांनी मुद्दाम भीतीचं वातावरण निर्माण करण्याच्या उद्देशानं हा फोटो सोशल मीडियावर प्रसारित केला. दरम्यान या प्रकरणात अधिक तपास पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून संबंधित आरोपींना ताब्यात घेण्यात आलं. तालुका पोलिसांनी सदरील आरोपींना अवघ्या काही तासात जेरबंद करून सदर प्रकरण उघडकीस आणल्यामुळे तालुका पोलिसांचं सर्वत्र कौतुक होत आहे. सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे, अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वागचौरे, पोलीस उपाधीक्षक अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरगाव तालुका पोलीस निरीक्षक संदीप कोळी, सहाय्यक पोलीस निरीक्षक धरमसिंग सुंदरडे, पोलीस उपनिरीक्षक कमलाकर चौधरी, पोलीस हेड कॉन्स्टेबल मधुसूदन दहिफळे, संदीप बोटे, पोलीस कॉन्स्टेबल जयदीप गवारे, राम खारतोडे, राजू शेख, अविनाश तमनर, ND जाधव, महिला पोलीस कॉन्स्टेबल PV पवार, सायबर सेलचे सचिन धनाड यांनी केली आहे. निर्भीड न्यूज, योगेश डोखे, कोपरगाव. सर्वोत्तम पुरस्कार प्राप्त संस्था ज्योती सहकारी पतसंस्था. ठेवी 401 कोटी, कर्ज 254 कोटी, एकूण व्यवसाय 655 कोटी. सोने तारण कर्ज, लॉकर सुविधा, मोबाईल बँकिंग सुविधा, सुलभ कर्ज वितरण, मोबाईल कलेक्शन आदी सुविधांसह विनम्र व तत्पर सेवा. महाराष्ट्रातील एक अग्रगण्य संस्था ज्योती सहकारी पतसंस्था, कोपरगाव.